अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मंत्री उपस्थित नसल्यामुळे या सभागृहाचा 10 मिनिट वेळ वाया गेला. आणि अध्यक्ष महोदय, गेले 5 दिवस हे सभागृह 4 दिवस सभागृह चाललं नाही, तर यांनी या ठिकाणी पायरीवर बसले, कामकाज चालू होऊ द्या, चर्चा होऊ द्या अशी मागणी प्रामुख्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली. आणि त्यांचेच मंत्री गैरहजर आहे, तर किमान दिलगिरी तर व्यक्त करा. या ठिकाणी डिमांडच्या चर्चा आहे, मागण्या तुमच्या आहे, नियोजन विभागाच्या चर्चा आहे. माफी मागा मी म्हणत नाही, पण किमान काही दिलगिरी. या दिवसाभरात 2-3 वेळा झाले हो. पण माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सभापती, विधानसभेचे सभापती यांनी महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या घरांना बांधकामाला परवानगी देण्याच्या प्रस्तावावर महसूल मंत्री आणि ग्रामविकास मंत्री अशी बैठक बोलवलेली. मगाशी या ठिकाणी लक्षवेधी होती, त्या काळातच ती बैठक चालू झालेली. तिसऱ्यांदा रिमाइंडर आल्यावर मी फक्त तिकडे जाऊन त्यांना सांगायला गेलो, त्याच वेळी इथे प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यामुळे मी काही मुद्दामून गैरहजर होतो असं नाही. आणि मी 5 मिनिटासाठीच तिकडे गेलेलो, तेवढ्यात हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. मी मगाशी सभागृहात होतो, आत्ताही सभागृहात आहे, आणि विरोधी पक्ष नेत्यांनी समजून घ्यावं ही विनंती. चला, जयंत पाटील साहेब दिलगिरी व्यक्त करत आहे, पण त्यांनी केले नाही. अरे दिलदारपणा असला पाहिजे जयंतराव. तुमच्याकडे फार आशेनं पाहतो होता मी. ना अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी पुरवणी मागण्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला सांगतो की 9,978 कोटी 80 लाख इतक्या मागण्या जुलैच्या आणि डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये आल्या. अध्यक्ष महोदय, वारंवार मोठ्या प्रमाणावर वाढत्या मागण्या येणं याचा अर्थ या राज्याचा नियोजन शून्य कारभार असणं. अध्यक्ष महोदय, वेळच्या वेळी पैसा खर्च झाला पाहिजे, जो अर्थसंकल्पीय तरतुदीचा आहे. यासाठी शासनाने अनेक उपाययोजना केल्याचं सभागृहामध्ये सातत्याने सांगितलं. पण अध्यक्ष महोदय, या उपाययोजना फेल गेल्या. आज पाहिलं तर बजेटमध्ये मंजूर झालेला हा कृषी खात्याचा असेल, नियोजन खात्याचा पैसा आहे, तोही अजूनपर्यंत खालपर्यंत पोहोचत नाही. अरे डिसेंबरमध्ये एवढ्या 9,000 कोटी रुपयाच्या मागण्या आपण मागतोय, म्हणजे जवळपास 10,000 कोटी, 9,978 कोटी, 78,000 कोटी. 3 महिन्यामध्ये पैसे खर्च होणार आहेत का? 9 महिने बजेटला होऊन गेले, त्या 9 महिन्यामध्ये तुम्ही खर्च करू शकला नाही. आणि या 3 महिन्यामध्ये खर्च करण्याची हमी तुम्ही देणार आहात का? मुळामध्ये पहिला प्रश्न माझा असा आहे की या राज्याच्या तिजोरीमध्ये पैसे आहेत का नाही. या राज्यावर 2,70,000 कोटी रुपयाचा कर्जाचा बोजा आहे. हे राज्य दिवाळखोरीकडे आहे. आणि या राज्याचा अनुभव आम्ही अलीकडे घेतो आहोत. मागच्या महिन्यामध्ये नव्हे तर याच आठवड्यात अधिवेशन सुरू असताना या राज्यामधल्या सर्व तहसीलदारांनी, प्रांत अधिकाऱ्यांनी, जिल्हाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी डिझेलसाठी पैसा नाही, मागच्या 1.5 वर्षामधले डिझेलचे बिल दिले नाहीत, म्हणून सर्व राज्यभरातील महसूल अधिकाऱ्यांनी आपल्या गाड्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जमा केल्या. अध्यक्ष महोदय, निव्वळ या खात्याची अवस्था आहे असं नाही आहे. पोलीस खात्याच्या डिझेलला, गाड्यांच्या डिझेलला पैसा नाही आहे. विविध खात्यांच्या गाड्या डिझेल नसल्यामुळे आज बंद आहे. आणि अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्ही कृषी विभागाला सांगतोय, नियोजन विभागाला सांगतोय, अधिकाऱ्यांना सांगतोय की दुष्काळ नियंत्रणासाठी तुम्ही काम केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, दुष्काळ नियंत्रणासाठी कमीत कमी त्यांचे वाहनं तर चालले पाहिजे. पंचायत समितीच्या गाड्यांना डिझेल नाही आहे,
गेले 2 वर्ष झाले पंचायत समित्यांच्या डिझेलचा गाड्यांचा पैसाच दिलेला नाही. अध्यक्ष महोदय, दिवाळखोरीचं लक्षण नाही आहे. यापेक्षाही सर्वात मोठी दिवाळखोरी या राज्याचे जर पाहिले नियोजन विभागाच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, तर या ठिकाणी आकस्मिक निधीतून काढलेल्या रकमा ज्यावेळेस वाचतो त्यावेळेस अध्यक्ष महोदय, आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेतील अनियमिततेची चौकशी, त्यासाठी आकस्मिक निधीमधून पैसा, पोलीस खबऱ्यांना मोबदला प्रदान करण्यासाठी अतिरिक्त तरतूद, त्यासाठी पैसा, तोही आकस्मिक निधीतला. खबऱ्यांना पैसे द्यायला पैसे नाही तुमच्याकडे, त्यासाठी आकस्मिक निधीतला पैसा खर्च करावा लागतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या खर्चाची अतिरिक्त तरतूद करणे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका काही काळाच्या आधी घेतल्या किंवा कालावधी नंतर घेतल्या असं नाही आहे. या निवडणुकांचा एक कालबद्ध कार्यक्रम आहे. सरकारला माहिती असतं की या कालामध्ये निवडणुका येणार आहेत आणि अशा ठिकाणी यासाठी आकस्मिक निधीमधून पैसा काढणं, मला वाटतं या राज्याच्या इतिहासामध्ये हे कधीही घडलं नाही. या राज्य सरकारमध्ये अध्यक्ष महोदय, पोलीस खबऱ्यांना प्रदान करण्यासाठी 10 लाख रुपये काढावे लागले आकस्मिक निधीतून. 10 लाख ही परिस्थिती या राज्याचे अध्यक्ष महोदय. आता कशा रीतीने अध्यक्ष महोदय दुष्काळ निवारणाचा कार्यक्रम होणार आहे? एका बाजूला राज्य आर्थिक स्थितीच्या बाबत समृद्ध आहे असं तुम्ही सांगता आणि दुसऱ्या बाजूला राज्यामधल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होते. गेले 10 वर्षाची आकडेवारी आत्महत्यांचे पाहिले तर ते कमी व्हायला हवे होते, पण ते दररोज वाढते आहे. याचं कधी चिंतन करणार आहात आपण? अध्यक्ष महोदय, आत्महत्यांचे कारण अनेक असले तर त्या कृषीच्या आपल्या आत्महत्याचं प्रमुख कारण जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव नसणे हे त्याचं एक प्रमुख कारण आहे. एका बाजूला नैसर्गिक आपत्ती आहे. काही ठिकाणी काही तालुक्यांमध्ये, विदर्भामध्ये असे तालुके आहेत 4, 5, 6 की प्रचंड पाऊस झाला, त्यामुळे पिकाची हानी झाली, आमचा ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी 4, 5 तालुक्यांमधून आली. पण या राज्यामधल्या बहुतांशी विभागांमधनं पाऊस नसल्यामुळे दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आली. अध्यक्ष महोदय, आज राज्य दुष्काळी परिस्थितीत आहे. राज्यामधला शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. एका बाजूला शेतीसाठी लागणाऱ्या मालांमध्ये उत्पादन खर्चामध्ये दिवसेंदिवस वाढ होते, खतांच्या किमती 3 पट वाढल्यात, विजेचं लोड शेडिंग तुमच्या 16 तासाच्या वर गेला. 12 लोड शेडिंग मुक्त महाराष्ट्र करू सांगणार आहे सरकार. त्या ठिकाणी शेतकऱ्यांना वीज देऊ शकलेलं नाही. आणि अध्यक्ष महोदय, अशा स्थितीमध्ये जे कापसाला मागच्या वर्षी भाव, या कापसाला मागच्या वर्षी भाव 6,000 रुपये प्रति क्विंटलचा होता आणि या वर्षीचा भाव हा 3800 रुपये, 3500 रुपये, 3,500 रुपयाचा भाव. आज मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागच्या वर्षी 5 रुपये कापसाची वेचणी होती, खर्च होता, तो यावर्षी 10 रुपये झाला. विजेच्या दरामध्ये एका वर्षामध्ये तुम्ही तिप्पट वाढ केली. मग कसा जगेल शेतकरी अध्यक्ष महोदय? कमी पाऊस पडला आणि या शेतकऱ्याचं उत्पादन घटलं. अध्यक्ष महोदय, एकरी 1 क्विंटल उत्पादन आलं नाही असा मोठ्या प्रमाणावर कापूस उत्पादक प्रदेश आज आहे. एका बाजूला एकरी 1 एकरला 1 क्विंटल उत्पादन नाही आहे आणि दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये भाव नाही आहे. ही स्थिती अध्यक्ष महोदय धानाच्या संदर्भामधली आहे. ही स्थिती अध्यक्ष महोदय सोयाबीनच्या संदर्भामध्ये आहे. मागच्या वर्षीचा सोयाबीनचा भाव बघा,
2-3 वर्षामध्ये सोयाबीनचे भाव चढे होते आणि अध्यक्ष महोदय या वर्षीचे भाव 2000 रुपये, 2200 रुपये. अध्यक्ष महोदय, सरकार काही शेतकऱ्यांना मदत करणार आहे का नाही? या सरकारची जर आर्थिक स्थिती चांगली आहे तर या सरकारने शेतकऱ्याला 6000 रुपये प्रति क्विंटलचा भाव दिला पाहिजे. केंद्र सरकारने 3800 रुपयाचा भाव जाहीर केला. शेतकरी अडचणीत आहे, कमी उत्पादन झालेलं आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, सरकारच्या तिजोरीमधनं 2200 रुपये प्रति क्विंटलची सबसिडी तुम्ही दिली पाहिजे. आर्थिक स्थितीत तुम्ही चांगल्या आहात, तुमचा दिवाळा वाजलेला नाही आहे, पैसा आहे तुमच्याकडे, उत्पादन मोठा आहे. 1995 ते 99च्या कालखंडामध्ये माननीय विखे पाटील साहेब, आपण आमच्या बरोबर मंत्रिमंडळामध्ये होता. या कालखंडामध्ये कापूस एकाधिकार योजनेमध्ये भाव जाहीर केलेले होते 1800 रुपये, 1600 रुपये, 1600 रुपये केंद्राने भाव जाहीर केला होता अध्यक्ष महोदय. पण शेतकऱ्याला आम्ही 2100 रुपये प्रति क्विंटलचा भाव दिला. 500 रुपये प्रति क्विंटलचा सबसिडाईज, 500 रुपयाची म्हणतात क्विंटल मागे आम्ही सरकारच्या तिजोरीमधनं केली होती. नंतरच्या कालखंडामध्ये 2300 रुपये प्रति क्विंटलचा भाव आम्ही दिला. त्या कालखंडामध्ये 700 रुपये प्रति क्विंटल जादाचा पैसा या सरकारच्या तिजोरीमधला आम्ही शेतकऱ्यांना दिला, कारण शेतकरी अडचणीमध्ये होता. मग आज तुम्हाला या ठिकाणी 6000 रुपये भाव द्यायला काय अडचण आहे? अडचण एकच दिसते अध्यक्ष महोदय, हे राज्य दिवाळखोर आहे, पैसा देऊ शकत नाही. शेतकरी मेला तरी चालेल, पण आम्हाला त्याचे मतं हवे आहेत. सोयाबीनला भाव नाही, धानाला भाव नाही, कापसाला भाव नाही, संत्रा गेला, डाळिंब गेला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आमची मागणी राहणार अध्यक्ष महोदय की धानाला किमान 2500 रुपये प्रति क्विंटलचा भाव असला पाहिजे. सोयाबीनला 4000 रुपये प्रति क्विंटलचा भाव असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, मी आपल्याला सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र शासनाने धानाला 2345 रुपयाचा हमीभाव द्यावा अशी केंद्राकडे मागणी केली आहे. केंद्रामध्ये सरकार तुमचं आहे, राज्यामध्ये तुमचं सरकार आहे. तुम्ही स्वतः खर्चाचा आधार घेऊन, उत्पादन खर्चाचा आधार घेऊन तुम्ही केंद्र सरकारला 2345 रुपयाचा हमीभाव तुम्ही द्यावा म्हणून मागणी केलेली आहे. अध्यक्ष महोदय, मग या धानाला या ठिकाणी आज काय भाव आहे? 1250, 1200 रुपये. मग का देऊ शकत नाही तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय? अध्यक्ष महोदय, शेजारचं छत्तीसगड राज्य आहे, जरा माहिती घ्या. 2000 रुपये मागच्या वर्षी त्यांनी ठराव केला होता, 2000 रुपये हमीभाव धानाला मिळाला पाहिजे. मागच्या वर्षी त्यांनी ठराव करून केंद्राला पाठवला. मग तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय, तुम्ही धानाला भाव अधिकचा मिळावा म्हणून का पाठपुरावा करत नाही? सुदैवाने माननीय कृषी मंत्री केंद्रामध्ये माननीय शरद पवार साहेब आहेत. अशा ठिकाणी त्यांच्या पदाचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. म्हणून अध्यक्ष महोदय, माझी विनंती राहणार आहे की या सभागृहामध्ये धान, कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जर जगवायचं असेल आपल्याला, तर जे तुम्ही हमीभाव सुचवले होते त्याचा एकमुखी ठराव करून परत सरकारला पाठवा. अध्यक्ष महोदय, कापसाला 5268 रुपयाचा भाव मिळावा राज्य शासनाने केंद्राला विनंती केली आहे. अध्यक्ष, राज्य सरकारने केली आहे, याचा अर्थ राज्य सरकारला मान्य आहे की या ठिकाणी राज्य सरकारच्या कृषी विभागाने काढलेला खर्चासहितचा अंदाज आहे
की या ठिकाणी शेतकऱ्याला मिनिमम 5,268चा भाव मिळाला पाहिजे. आज केंद्र सरकार 3800 रुपये देत आहे. मग तुम्हाला हे जर मान्य आहे की 5,268 रुपये मिळाला पाहिजे, तर सरकारने हा दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारी मधली जी सबसिडी आहे ते सरकारने सोसली पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आज अडचणीत आहे. सोयाबीनमध्ये अध्यक्ष महोदय ऑगस्ट 2012 मध्ये भाव काय होता सोयाबीनला, तर 5,200 रुपये प्रति क्विंटल ऑगस्ट मध्ये. अध्यक्ष महोदय सप्टेंबर महिना उजाडला आणि सप्टेंबर महिन्यामध्ये हा भाव झाला 2400 रुपये. एका महिन्यात भाव उतरले. 5200 रुपयावरून हा भाव 2400 रुपयापर्यंत आला. अध्यक्ष महोदय, एका महिन्यामध्ये असं काय झालं, काय संक्रमण झालं की त्या शेतकऱ्याच्या शेतमालाचा भाव निम्म्यावर आला. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस शेअर मार्केटमध्ये एखाद्या वेळेस भाव कोसळतात, हे कोसळलेले भाव सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक हस्तक्षेप करतं. कधी कधी केंद्र सरकार हस्तक्षेप करतं, कधी केंद्र सरकार म्हणतं डिसइन्व्हेस्टमेंट करा, पण भाव स्थिर आणण्यासाठी, भाव राहिल्यासाठी प्रयत्न करा. राज्य सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय, या फॉरवर्ड मार्केटमधून जे चाललेले प्रकार आहे थांबवण्यासाठी तुम्हाला नसेल काही तरी या शेतकऱ्याला वाचवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आणि अध्यक्ष महोदय, राज्यात कोरडवाहू शेतीला स्थैर्य देण्यासाठी तरतूद करणे, बाब क्रमांक 59 वर मी आज विचार हे व्यक्त करत होतो आणि आताही बोलतोय की या राज्यामधला कोरडवाहू शेतकरी, काही ठिकाणी अध्यक्ष महोदय कमी पाण्यामध्ये येणारे उत्पन्न पिकं घेणारा शेतकरी, आज या विदर्भामध्ये आमचं अधिवेशन आहे. काय परिस्थिती आहे, दरवर्षी आम्ही येतो, कधी कधी संत्र्याचा सुकाळ असतो, कधी कधी संत्रे रस्त्यावर फेकून द्यावं लागतात, अशी स्थिती असते. यावर्षी अध्यक्ष महोदय संत्र्यावर कोळसा रोग आला, कोळशी आली, संत्रा उत्पादन घटलं, संत्र्याला भाव नाही, संत्रा प्रक्रिया उद्योग करू असं दरवर्षी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या विदर्भवासियांना आश्वासन दिलं जातं. हो, आम्ही संत्रा उत्पादकांसाठी भाव मिळावा म्हणून प्रक्रिया उद्योगाला चालना देऊ, मोठ्या प्रमाणावर आम्ही त्याला पैसा देऊ. हे गेले 10, 12, 15 वर्ष झाले आम्ही ऐकतो. किती प्रकल्प या राज्यामध्ये, या विदर्भामध्ये सुरू झाले आहेत. किती न्याय या संत्रा उत्पादकांना मिळाला. दुष्काळी भागामध्ये डाळिंब उत्पादन होतं, सांगोल्यासारखा, सोलापूर तारखा, जरा मालेगावमध्ये असेल, नाशिककडच्या भागात अध्यक्ष महोदय या वर्षी डाळिंबाचं उत्पादन निम्म्यापेक्षा कमी झालं. कधी संत्र्याला कोळसा लागतो, कधी कापसावर लाल्या आला, कधी डाळिंबावर तेले आला. अध्यक्ष महोदय, अशा शेतकऱ्याला मदत करणार आहात की नाही करणार तुम्ही? का न्याय आमच्या दिवाळखोर नाही, आमच्याकडे पैसा खूप आहे, तिजोरीमध्ये ठेवा असेल तर, पण नाहीत. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे. तुमचे धोरण हे शेतकऱ्यांना मारणारे आहे. दुष्काळासारखी परिस्थिती असताना त्याला मदतीचा हात न देण्याची भूमिका या सरकारने सातत्याने घेतलेली आहे. अध्यक्ष महोदय, अरे अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आम्हाला तुम्ही पैसे मागायला येतात. माझा प्रश्न आहे या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय की यामध्ये ज्या ज्या तुम्ही उपाययोजना आतापर्यंत आम्हाला सांगितल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी, मागच्या कालखंडामध्ये कापसाला जे पॅकेज दिलं, जे काही अनुदान दिलं, त्या संदर्भामध्ये याचा किती परिणाम झाला? निम्म्यापेक्षा कमी शेतकऱ्यांना अजूनही आतापर्यंत अनुदानाचा लाभ झाला. निम्म्यापेक्षा जास्त शेतकरी अजूनही तुम्ही दिलेल्या, तुम्ही घोषणा केलेल्या योजनांचा लाभ घेऊ शकले नाही. कापूस उत्पादकांना अजूनही अतिरिक्त पैसा तो तुम्ही देतात म्हणाला पॅकेजमध्ये, तो मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, मग घोषणा करायची, एक वर्ष होऊन गेला, पण शेतकऱ्यापर्यंत हा पैसा गेला नाही. आणि अध्यक्ष महोदय, माझी मागणी राहणार आहे की या वर्षी सुद्धा लाल्या रोग पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाची हानी झाली. याही वर्षी ज्या ज्या ठिकाणी अशा रोगांमुळे, या कीडमुळे, दुष्काळामुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांची हानी झाली, त्यांना तातडीनं मदत देण्याची भूमिका
हे सरकारच्या माध्यमातून केली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, निवृत्ती वेतनापोटी होणाऱ्या खर्चाची तरतूद बाब क्रमांक 66 अधिकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासाठी तरतूद करतो. अध्यक्ष महोदय, म्हणजे आज शेतकऱ्याच्या जोरावर राज्य चाललाय. तो धान्य पिकवतो, अन्न पिकवतो, जो आमच्या पोटाला अन्न देतो, त्या शेतकऱ्यांची पेन्शन योजना सुरू केली पाहिजे. ही मागणी गेल्या कित्येक वर्षामध्ये शेतकरी वर्गाकडनं आहे. सभागृहामध्ये त्याच्यामध्ये चर्चा झाली आहे. मजूर असतो, मजुराच्या संदर्भामध्ये असेल, शेतकऱ्याच्या संदर्भात असेल. अध्यक्ष महोदय, शेतकऱ्यासाठी तुम्ही काय योजना करणार आहात? शेवटी शेतकरी काही इतका श्रीमंत नाही या राज्यामध्ये, बोटावर मोजण्यासारखे असतील काही, पण बाकीचा शेतकऱ्याचा तर कंबरडाच मोडलाय. अनेक शेतकरी असे आहे की 5-10 एकराचे मालक असताना सुद्धा मरण पावले तर त्याच्या मरणासाठी लागणारा खर्च नाही आहे, अशी स्थिती आज आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेला शेतकरी मेल्यानंतरही आपलं कर्ज सोबत घेऊन जातो, असली स्थिती आहे. पण या शेतकऱ्यांसाठी काय योजना आपल्याकडनं आहे? शेतकरी अपघात विमा योजना काढला. अध्यक्ष महोदय, 1760 अटी लावून ठेवल्या. हे झालं तर, ते झालं तर, ते झालं तर, ते झालं तर. लाभ द्यायचा असेल तर शेतकरी कशाने, नैसर्गिक आपत्तीमुळे जाऊ, आजारामुळे जाऊ, ॲक्सिडेंटमुळे जाऊ, का इलेक्ट्रिकच्या शाखनं जाऊ, विहिरीत पडून जाऊ, का बैलगाडी खा जाऊ, का ट्रॅक्टर खाली जाऊ, या शेतकऱ्याला या शेतकरी विमा योजनेचा लाभ मिळाला पाहिजे. त्यातल्या ज्या काही ज्याच्या कटी त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय, त्या तुम्ही त्याच्यातनं वगळल्या पाहिजे. अध्यक्ष महोदय, पशुसंवर्धन दुग्ध विकास विभागाच्या माध्यमातून मी एकच विनंती आपल्याला करणार आहे. चव्हाण साहेब, पशुधन कमी होत आहे. या राज्याची आकडेवारी जी तुम्ही दिली या वर्षीची, जे बजेट सेशनमध्ये तुम्ही आम्हाला दिली आहे, मागच्या वर्षांच्या तुलनेमध्ये या राज्यामधलं पशुधन कमी होत आहे. दिवसेंदिवस दुभत्या गायी कमी होत आहे, दुभत्या म्हशी कमी होत आहे, बकऱ्यांची संख्या कमी झाली, मेंढ्यांची संख्या कमी झालेली आहे. हे पशुधन वाचलं पाहिजे. आणि आज तर अशी स्थिती आहे की राज्यभरामध्ये दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे चाऱ्याचा अभाव आहे. रोगराई आली तर पशुधनावर उपचार करण्याचा अभाव आहे. माननीय चव्हाण साहेब, गेले 5 वर्ष झाले या राज्यामधल्या पशुधन विकास अधिकाऱ्यांची संख्या काढा, तुमच्या खात्यामध्ये असलेल्या डॉक्टरांची संख्या काढा, तुमच्या खात्यामध्ये असलेले जे खालचे वेटरनरी ऑफिसर्स असतात, काय म्हणतो आम्ही त्याला, तो खालचा अधिकारी, त्याची संख्या काढा. 50% जागा तुमच्या 5 वर्ष झाले रिक्त आहे. 5 वर्ष, मी वर्ष 6 महिने म्हणत नाही आहे. 5 वर्ष झाले यांच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांच्या जागा 50%च्या वर खाली आहे. कर्मचाऱ्यांच्या जागा खाली आहे. याला कारण एक आहे चव्हाण साहेब, तुमच्या डिपार्टमेंट मागणी करतं पण जयंतराव तुम्हाला देत नाही. पैसा नाही देत, देतील कसे? ठिकऱ्यातच नाही. आमच्या खिशात असले तर देऊ कुठून? जयंतराव खासगीमध्ये बोलताना सांगतात, खासगी चर्चा बोलायच्या नाहीत म्हणून मी बोलत नाही. 50%च्या वर जागा रिक्त आहे या ठिकाणी. अध्यक्षपदा नवीन दवाखान्याने मंजुऱ्या नाहीत. किती दवाखान्यांचं अपग्रेडेशन केलंय तुम्ही? किती नवीन दवाखाने निर्माण केले अध्यक्ष महोदय? तुम्ही या ठिकाणी अध्यक्ष महोदय बाब क्रमांक 50 संचालन व प्रशासन आणि त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय संस्करण, दूध योजनांचं संस्करण या बाबींसाठी पैसा मागितला. जनावर वाचवा. आज या ठिकाणी कृषी मंत्री महोदयांनी मी सांगणार आहे, दुष्काळी स्थितीमध्ये किती जनावरांच्या छावण्या तुमच्या सुरू आहेत. अलीकडे 2 महिन्यातला असा अनुभव आहे की ज्या छावण्या सुरू केल्या होत्या त्या बंद केल्या. अनेक त्याच्यामध्ये गाठल्यात. इतकीच जनावरं असले पाहिजे तर छावणी सुरू करता येईल. जी होती ती बंद करून टाकली. जनावरांस खाण्यात चाललंय, कत्तलखान्याकडे चाललंय. आहे ते जनावरांची संख्या कमी होऊन राहिलेली आहे. वाचवण्याची जबाबदारी तुमची आमची नाही आहे. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये शेजारच्या राज्यामधलं दूध यायला लागलं. पूर्वी येत होतं पण मोठ्या संख्येने शेजारच्या राज्यामधून दूध येत आहे. जे राज्य पहिल्यांदा
दूध उत्पादनामध्ये पहिल्या क्रमांकावर आम्ही जाणार होतो, त्या वाटचालीकडे होतो. दुधाचा महापौर या राज्यामध्ये होता. अलीकडच्या कालखंडामध्ये तुम्ही नीचांक आहे तुमचा या संदर्भामध्ये, आणि ज्या चांगल्या संस्था आहे त्याही वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चव्हाण साहेब, जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचं उदाहरण तुमच्या समोर आहे. फार पूर्वीच्या बसले तिकडे मागाय छावण्या नाही, दुधाचं आहे त्यांच्याकडे. कृषीचं म्हणून मी चारा म्हटलंय. छावण्या त्यांच्याकडे नसल्या तरी चारा उत्पादन त्यांच्याकडे आहे. मला आठवतं 1992-93चा विषय आहे. त्या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणावर दुष्काळ पडला होता. छगन भुजबळ साहेब महसूल आणि पद्धत पुनर्वसन मंत्री होते. कृषी विभागाच्या माध्यमातून चारा उगवण्यासाठीची एक विशेष योजना त्यांनी केली होती. बियाणं मोफत दिलं होतं. ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी त्यांनी बियाणं मोफत देऊन सबसिडाईज रेटनं नुसता चारा उगवा. आता डिसेंबरमध्ये, कारण थोडं थोडं पाणी होतं, आणि तो चारा जो उगवला होता तो मार्च-एप्रिलमध्ये वापरला होता, उत्पादनासाठी नाही. अशा काही योजना त्यांनी केल्या होत्या पूर्ण विकासच्या. म्हणून कृषी खात्याला सांगतोय, पण मी शिवाजीराव आपल्या चव्हाण साहेबांकडे येतो की जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाचा विषय आपल्याला माहिती आहे. या महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1चा दूध उत्पादक संघ म्हणून त्याला बक्षीस मिळालं होतं. महाराष्ट्रात 9व्या आशिया खंडात. अध्यक्ष महोदय, जळगाव जिल्ह्यातल्या तथाकथित नेत्यांच्या हातामध्ये गेला, दूधही गेलं, लोणी गेलं, ताकही राहिलं नाही. डबडे वाजवायची वेळ आली. लिक्विडेशनला काढला, जाहीर लिलाव निघाला. मधल्या कालखंडामध्ये 95-96ला सरकारने हस्तक्षेप केला आणि हा दूध संघ NDDB कडे वर्ग केला चालवण्यासाठी. जो लिलावामध्ये काढला होता, जो अवसायनामध्ये होता, त्या नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डानं तो अलीकडच्या कालखंडामध्ये चांगल्या रीतीने वर आणला. दुधाचं उत्पादन ज्या ठिकाणी 15,000 लिटरवर गेलं होतं तिथं आता 1.5 लाख 2 लाख लिटरचं कलेक्शन रोजचं व्हायला लागलं. आणि आता दूध संघ मजबूत झाला, चांगला झाला. NDDBने घेतला, आधुनिकीकरणाकडे गेला. आता काही लोकांच्या नजरा तो चांगला झाल्यामुळे त्याच्याकडे वळल्या. आता हे NDDB कडनं आमच्याकडे द्या, आमच्या ताब्यामध्ये द्या. 5 तुम्हारे 5 हमारे, 10 माणसं नेमो आणि आहे चांगला केलेला दूध उत्पादक संघ आणखी त्याला खड्ड्यात घालो, असं एक षडयंत्र चालू आहे. हे षडयंत्र हाणून पाडा. चांगलं केलं असेल, योग्य असेल, शेतकऱ्यांना लाभ होत असेल, भाव चांगला मिळत असेल तर आजच्या व्यवस्थापनाच्या ताब्यामध्ये हा राहिला पाहिजे. ज्यांनी बुडवलं, ज्यांनी विक्रीस काढला, ज्यांनी अवसायनामध्ये घातला, अशांच्या ताब्यामध्ये कधीही आज आता कामा नये. ही जबाबदारी तुमचे अध्यक्ष महोदय आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, कृषीच्या संदर्भामध्ये आपण मागण्या केल्या. अध्यक्ष महोदय, बृहन्मुंबई दूध योजना संस्करणच्या संदर्भामधली मागणी आहे. पहा अध्यक्ष महोदय, मुंबईसारख्या शहरामध्ये भेसळीचं जे दूध येत आहे त्या दुधाच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणावर भेसळ करून दूध मिळतं आणि या संदर्भामध्ये तुमच्याकडून तपासणी करणारे क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी, FDA चे अधिकारी दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशाच रीतीचं भेसळयुक्त आम्हाला खावं लागतं, अशी ती स्थिती आहे. अध्यक्ष महोदय, या कृषी पशुसंवर्धन विभागाच्या नंतर मी आपल्याकडे अध्यक्ष महोदय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या बाब क्रमांक 182 अनुसूचित जातीतील मुले मुली यांना वसतिगृह, मुले मुली यांच्यासाठी शासकीय वसतिगृहाकरता अतिरिक्त तरतूद करणे. अध्यक्ष महोदय, आजचं चित्र असं आहे की मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांसाठी शहराकडे येत असताना दरवर्षी आम्ही पाहतो की हजारो मागासवर्गीय मुलांना मुलींना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळत नाही, कारण तुमची प्रवेशची क्षमता ही लिमिटेड आहे. काही ठिकाणी 50ची आहे, काही ठिकाणी 100ची आहे.
अध्यक्ष महोदय, प्रत्येक तालुक्याला मुलींचं वसतिगृह असलं पाहिजे, मुलांचं असलं पाहिजे, पण त्याबरोबरीला त्याची क्षमता जी आहे ती अलीकडच्या कालखंडामध्ये 10 वर्षापूर्वी जर 200 असेल तर ते 600 असली पाहिजे. जे काय असेल अध्यक्ष महोदय, दुप्पट करण्याचा प्रयत्न करा, अडीचपट करण्याचा प्रयत्न करा, पण या मागासवर्गीय मुला मुलींना शहरी भागामध्ये शिक्षणासाठी राहण्याच्या व्यवस्था तुम्ही करा. मुंबईसारख्या शहरामध्ये काय अध्यक्ष महोदय, अख्ख्या महाराष्ट्रातला मागासवर्गीय विद्यार्थी त्या मुंबई शहरामध्ये शिक्षणासाठी येतो. ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असल्यामुळे जे मेरिटचे मुलं आहेत त्यांना मुंबईसारख्या शहरांमध्ये प्रवेश मिळतो, मेरिटवर प्रवेश मिळतो, पण राहण्याची व्यवस्था नसते. त्यामुळे प्रवेश कॅन्सल करून त्याला दुसरीकडे जावं लागतं. हे मुंबई पुण्यासारख्या शहरातली परिस्थिती आहे. अध्यक्ष महोदय, समाज कल्याण विभागाच्या जागा मुंबई शहरामध्ये कमी नाहीत, मोठ्या आहेत, पण बऱ्याचशा जागांवर अतिक्रमण झाले. काही जागा यांनी वेगवेगळ्या कारणासाठी दुसरीकडे दिल्या. अध्यक्ष महोदय, या जागांवर तुमचे वसतिगृह जर उभे राहिले असते तर त्या ठिकाणी या मुला मुलींच्या व्यवस्था करता आल्या असत्या. मला सांगावं तुम्ही, चेंबूरच्या जागेचं काय झालं? भिकाऱ्यांची जागा कुणाला दिली? 45 एकर नसते आमच्या मुलांची व्यवस्था करता आले. पण जे असेल अध्यक्ष महोदय, माझं सरकारला अजूनही म्हणणं आहे की शहरी भागांमध्ये तालुका पातळीवर मुलांच्या व्यवस्था करा, नीट व्यवस्था करा, जेवणाच्या व्यवस्था करा, राहण्याच्या व्यवस्था करा आणि या मागासवर्गीय मुलांना त्या संदर्भामध्ये आधार द्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, शासकीय अनुदानित महाविद्यालयात शिकणाऱ्या विमुक्त जाती, भटक्या विमुक्त जातींच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरता राज्य शासनाकडून मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींना अतिरिक्त तरतूद करणे. तुम्ही या ठिकाणी तरतूद मागितली आहे अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 183. अध्यक्ष महोदय, 2-2 वर्ष या शिष्यवृत्तीच्या रकमा मिळाल्या नाही. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला आठवतं मागच्या आठवड्यात माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 48 तासाचं ठिय्या आंदोलन केलं होतं. शिवाजीराव आपल्याला फोन केला होता. 1800 कोटी रुपये मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचे देणं आहे. 700 कोटी मागे त्यांनी दिले, 1100 कोटी अजून देणं बाकी आहे. या अधिवेशनामध्ये या सप्लिमेंटरीमध्ये 290 कोटी रुपयाची तरतूद त्यांनी केली आहे. 290 ची आता गेलेली आहे. 1100 कोटीचा आता देणं आहे. मागच्या महिन्यापर्यंत 1800 कोटी रुपये होतं. मग 800 कोटी रुपये तुम्ही त्यांना नंतरचे राहिलेले केव्हा देणार आहे? 300 कोटी दिल्यावर. 48 तास ठिय्या आंदोलन देवेंद्र फडणवीसांनी केलं. हजारो विद्यार्थी त्याच्यामध्ये सामील झाले होते. अध्यक्ष महोदय, का शिष्यवृत्तीचे मागासवर्गीयांचा पैसा देऊ शकत नाही? तुमच्या अर्थसंकल्पामध्ये मागासवर्गीयांच्या लोकसंख्येच्या आधारावर जर 13% रक्कम तुम्ही राखीव ठेवता असं आम्हाला सांगतात. त्यांच्या लोकसंख्येचा, त्यांच्या अधिकाराचा, त्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही अर्थसंकल्पामध्ये तरतूद करत असाल तर 2-2 वर्ष हे माझे मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून का वंचित राहिलेत? का राहिले? त्यांना पैसा केव्हा देणार आहात? त्याची शिष्यवृत्ती न दिल्यामुळे अनेक विद्यार्थी घरी बसले, शिक्षणापासून वंचित राहिलेत. पैसा आहे ना तुमच्याकडे? राज्य दिवाळखोरीकडे नाही आहे ना? तिजोरीमध्ये पैसा आहे ना तुमच्या? 1800 कोटी का 2 वर्ष देता आले नाही? मागासवर्गीयांवर अन्याय करणार आहे सरकार आहे. हेतू पुरस्कार जाणीवपूर्वक मागासवर्गीयांचा पैसा तुम्ही देणार नाही. मागासवर्गीयांच्या बाबत सोडा, ओबीसींचा विषय तसाच आहे. अध्यक्ष महोदय, या सरकारची मागासवर्गीय, ओबीसी, व्हीजेएनटी, एनटी, डीटीएनटी कडे पाहण्याचा या सरकारचा दृष्टिकोन चांगला नाही आहे. वर्षानुवर्ष विकासापासून वंचित राहिलेले मुलं, गावकुसाच्या बाहेर आजही राहत असणाऱ्या वस्त्यांमधले हे मुलं, या मुलांसाठी तरी प्राधान्याने तुम्ही व्यवस्था करायला पाहिजे होत्या. पण याच्या विकासामध्ये तुम्ही आड येत आहात. ओबीसीच्या पदोन्नतीचा विषय काढला
की 5 वर्ष झाले 10 वर्ष झाले मी काढतो, त्याच्यामध्ये नाही होत. ते नाही करता येणार, घटनेच्या बाहेर आहे. अरे व्हीजेएनटी, एनटी, डीटीएनटी हे ओबीसी प्रवर्गातले असताना त्यांना हे सरकार देतं. अरे त्याच प्रवर्गामधला जो ओबीसी आहे त्याला बाकी द्यायला नाही म्हणतं. हे सरकार इतर मागासवर्गीयांच्या विरोधामधलं आहे. तुम्ही हेतू पुरस्कार, जाणीव पुरस्कार या ओबीसीला, मागासवर्गीयांना न्याय देऊ इच्छित नाही. आणि शिवाजीराव, तुमची त्या मंत्रिमंडळामध्ये पत आहे की नाही एवढी मला शंका यायला लागली. काय नकोय? 1800 कोटी रुपये छत्रपती शिवरायाच्या नावानं राज्य चालवतात. शिवाजीराव मोगे शिवाजी आहेत का? असं होत आहे. मग अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मी म्हणणार आहे, आदिवासी आपलं मागासवर्गीय असेल, ओबीसी असेल, एससी असेल, एनटी असेल, व्हीजेएनटी असेल, जो कोणी असेल याची शिष्यवृत्ती त्याच्या खात्यावर महिन्याच्या महिन्यात जमा झाली पाहिजे, किंवा जे शिष्यवृत्तीची रक्कम आहे ती त्याच्या खात्यामध्ये परस्पर जमा झाली पाहिजे. यापुढे ऑनलाईन अशी व्यवस्था करा. त्याला विश्वास वाटला पाहिजे. हो, मला येणार आहे पैसा. सरकारचा पैसा 2-2 वर्ष न आल्यामुळे इतरांकडून हात उसनवार घेतलेले पैसे, कधी कधी त्या हात उसनवारीचं रूपांतर कर्जामध्ये झालं. त्या कर्जावरचं कधी व्याज द्यावं लागलं आणि यामुळे आमचा मागासवर्गीय विद्यार्थी शिकू शकला नाही. हे राज्य पुरोगामी विचारांचं असं तुम्ही सांगतात. शाहू फुले आंबेडकरांच्या नावानं तुम्ही मतं मागतात. आणि या ठिकाणी अध्यक्ष महोदय, त्यांच्यावर जाणीवपूर्वक आकसापोटी तुम्ही या ठिकाणी त्याच्यावर अन्याय करता. तुम्हाला छत्रपती शाहू महाराजांचं नाव घेण्याचा, फुले आंबेडकरांचं नाव घेण्याचा अधिकार नाही आहे. अरे अध्यक्ष महोदय, यासाठी रस्त्यावर यावं लागतं, आंदोलन करावं लागतं. हे बाब बरोबर नाही. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आपण मागणी केली. अध्यक्ष महोदय, विशेष मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्त्यांसाठी अतिरिक्त तरतूद करणे. एसबीसी हाही पैसा देऊ शकला नाही तुम्ही, आणि अजूनही पूर्णपणे का नाही मागत? अध्यक्ष महोदय, यांच्याकडे इतका पेंडिंग सी आहे, तर मग पूर्ण सप्लिमेंटरी डिमांड मध्ये का नाही मिळाले यांना पैसे? आणखी वर्षभर पैसे देऊ शकणार नाही या एसबीसीच्या विद्यार्थ्यांना. अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय, इतर मागासवर्गीयांच्या शैक्षणिक फीच्या संदर्भामध्ये प्रतिपूर्ती करणे. मी शिवाजीराव आपल्याला विचारू इच्छितो, या ठिकाणी 2 वर्ष झाले, 2 वर्ष झाले या राज्यामध्ये तुम्ही योजना आणली की इतर मागासवर्गीयांचे मुलं जर शैक्षणिक क्षेत्रामध्ये जात असतील, मेडिकलला असतील, इंजिनिअरिंगला असतील, त्यांनी भरलेल्या फीची प्रतिवृत्ती करू. मला सांगा, 4 वर्ष झाले, 4 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, मेडिकलच्या प्रतिपूर्ती झाली नाही. त्यामध्ये संस्था चालकांना पैसा दिला असेल, विद्यार्थ्यांपर्यंत तो मिळाला नाही. विद्यार्थी कसं बस इकडून तिकडून पैसा घेऊन ग्रॅज्युएट होऊन निघून गेले. पैसा यांनी काही प्रमाणात शिक्षण संस्थांना दिला. तो विद्यार्थी कुठेतरी अरुणाचलचा होता, कुठे युपीचा होता, कुठे बिहारचा होता. म्हणजे आपला इथला विद्यार्थी, तिथल्या विद्यार्थ्यांना द्या असं म्हणत नाही. आपल्या इथला विद्यार्थी अरुणाचलला शिकायला गेला, पुढच्या कुठे बिहारला नोकरीला गेला, पैसा मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, इतर मागासवर्गीयांच्या मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा टेक्निकल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये जे तुम्ही ठरवले होते फीची प्रतिपूर्ती देऊ, ती प्रतिपूर्ती तुम्ही 4-5 वर्षामध्ये का देऊ शकला नाहीत? ह्याचं उत्तर आहे तुमच्याकडे. सामाजिक न्यायाची भूमिका घेताना आम्ही या खात्याचं नाव बदलतो. समाज कल्याण खातं बरोबर नाहीये, सामाजिक न्याय खातं करतो. कुठं गेला तुमचा सामाजिक न्याय? अध्यक्ष महोदय, हेतू पुरस्कार तुम्हाला या ठिकाणी पैसा मिळत नाही असं मला वाटतं. हेतू पुरस्कार बजेटमधून पैसा दिला कधी देणार आहात? माझा प्रश्न आहे तुम्हाला की इतर मागासवर्गीयांचा जो मेडिकल इंजिनिअरिंगचा जो त्या कालखंडामधला पैसा अजून देणं बाकी आहे, तो त्यांच्या घरपोच देण्याच्या संदर्भामध्ये तुम्ही पावलं उचलणार आहात का? त्या काळातला 4 वर्षापूर्वीचा
5 वर्षापूर्वीचा तो पैसा तुम्ही परत देणार आहात का, हा माझा पहिला प्रश्न आहे. आणि नसेल तर अशा स्वरूपाचं त्यांच्या भावनांशी खेळू नका. तुम्हाला नसेल जमत तर नाही सांगा. तुमच्याकडे पैसा नाही तर सांगा आमचा दिवाळा वाजला, यापुढे आम्ही नाही देऊ शकत, आम्ही दिवाळखोर झालो आहे. शब्दांचे दिवाळखोर आहे, आश्वासनांचे दिवाळखोर आहे, पैशांचंही दिवाळं तुमचं वाजलेलं आहे. आणि अशा स्थितीमध्ये अध्यक्ष महोदय, या ठिकाणी तुम्ही हे जर करत असाल तर योग्य गोष्ट नाही. अपंग पुनर्वसन केंद्राची श्रावणबाळ सेवा निवृत्ती योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना अतिरिक्त तरतूद करणे, मला वाटतं की अतिरिक्त तरतूद करण्याची आवश्यकता याच्यासाठी असू नये. या ज्या योजना आहेत, वृद्धभूमीन केंद्राची योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, संजय निराधार योजना असेल, अपंगाची योजना असेल, अध्यक्ष महोदय रेग्युलर अमाऊंट, नियमित पैसा हा जिल्हाधिकाऱ्याकडे दिला पाहिजे. बजेटचा वर्षाचा वर्षा हा पैसा नियमित मिळाला पाहिजे. यासाठी तरतुदी करा आणि नंतर द्या. हा प्रकार या राज्यामध्ये असता कामा नये. जो विकलांग आहे, जो दुर्बल आहे, जो अपंग आहे, जो लाचार आहे, अशासाठी तुम्ही जर तरतुदी करून मग तुम्हाला पैसे देऊ, हे जर धोरण असेल या सरकारचं, तर अध्यक्ष महोदय या ठिकाणी बरोबर नाही आहे. दारूबंदी प्रचार कार्य याकरता अतिरिक्त तरतूद करणे. अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक 191. आता दारूबंदी प्रचार कार्य, एका बाजूला दारूचं उत्पादन वाढवण्यासाठी एक्साईज, दुसऱ्या बाजूला दारू पिऊ नका म्हणून प्रचार, विसंगत आहे. कोणतं तरी एक खातं बंद करा, कोणतं तरी करा. दारूबंदी प्रचार तरी बंद करून टाका. एक तर दारूचं उत्पादन शुल्क घेण्याचं बंद करा, दारूचे कारखाने बंद करा, कोणतं तर करा ना. हे नाही विसंगती वाटत. एका बाजूला दारू पिऊ नका असं लोकांना सांगायचं, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही आता ते कोणते छोट्या पानटपऱ्या, छोट्या हॉटेली, गावातल्या किराणा दुकानापर्यंत दारू विकण्याचे परवाने आम्ही देणार आहे. दारू का कोणते ते मला माहित नाही, बिअर शॉपी देण्याचे आम्ही. अरे वा, गावातल्या किराणा दुकानात बिअर शॉपी, पीने को पानी नहीं है पर दारू मिलती है. शिवाजीराव, हे काय धोरण आहे? सांगा त्यांना, तुम्ही त्यांना सांगा कमी करा. तुम्ही प्रचार करणार, पैसा खर्च करणार, एवढा पैसा दारूबंदी प्रचार कार्यासाठी 33 कोटी, आपला 33,50,000 एवढा पैसा खर्च करायचा, हे बरोबर नाही अध्यक्ष महोदय. आणि या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय आपण व्यवस्था करावी. दुसरा अध्यक्ष महोदय, सहकारी संस्थांच्या कर्जाकरता अतिरिक्त तरतूद करणे. पूर्वीच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय मागासवर्गीयांनी एखादी कोऑपरेटिव्ह सोसायटी काढली, सूतगिरणी काढली, कोणती छोटी मोठी युनिट काढली, तर आम्हाला जिल्हा नियोजन विकास मंडळामधनं त्याच्यासाठी पैसा मिळायचा. मागासवर्गीयांच्यासाठी अतिरिक्त पैसा जिल्हा नियोजन मंडळामधनं भरून त्या सभासदांचे शेअर घेणं, किंवा त्या सूतगिरणी किंवा जो प्रकल्प साखर कारखाना किंवा अन्य युनिट जे सहकारी तत्वावर असेल त्यामध्ये भाग भांडवल घेण्याची क्षमता नसलेल्या मागासवर्गीयांसाठी यामधून पैसा मिळायचा. मी आपल्यालाच विचारू इच्छितो शिवाजीराव, या 2 वर्षामध्ये 3 वर्ष महाराष्ट्रात सांगतो, 3 वर्षामध्ये या उभ्या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीयांच्या भाग भांडवल खरेदीसाठी किती खर्च झाला याचा आकडा दिलात मला आनंद होईल. जिल्हा नियोजन विकास मंडळाकडे ज्यावेळेस हे प्रस्ताव जातात अध्यक्ष महोदय DPCकडे, त्यावेळेस DPC म्हणते की मुळात मागच्या नियतव्ययाच्या तुलनेमध्ये कमी नियतव्यय आमच्याकडे आलेला आहे, आम्हालाच मुळामध्ये अन्य कामासाठी पैसा नाही आहे, तर यांच्यासाठी कुठून देत बसू. कंपल्शन करा, कंपल्सरी केलं पाहिजे की 10% रक्कम DPCचे याच कारणांसाठी वापरले पाहिजे जे आदिवासींच्या कल्याणासाठी वापरले गेले पाहिजे, आपल्या मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी. कंपल्सरी नाही मिळत पैसा. अध्यक्ष महोदय, इतर प्रणाली इतक्या आहेत की जिल्हा नियोजन विकास मंडळामध्ये हा पैसा मिळत नाही. माझी विनंती आपल्याला आहे, राज्यभरातील मागासवर्गीयांना खऱ्या सहकारी संस्थांमध्ये भाग भांडवल घ्यावं इतकी ताकद द्यायची असेल, त्यांचाही सहभाग या रणगांच्या बरोबर जर तुम्हाला द्यायचा असेल तर राज्य पातळीवरून तरतूद करा, या जिल्हा पातळीवर करू नका. स्टेट सेक्टरला घ्या योजना, राज्याच्या DPCला काढा, राज्य सरकारला सांगा की माझा मागासवर्गीय
ज्या ज्या ठिकाणी त्याला कोणत्याही कारखान्यात भाग भांडवल घ्यायचं असेल 100% पैसा या राज्य सरकारच्या तिजोरीतला देईल. जो वंचित राहिलेला आहे त्याचा तो अधिकार आहे, त्याचा तो हक्क आहे. अध्यक्ष महोदय, या डीपीसी मधले काढा आणि त्या अध्यक्ष महोदय त्या संदर्भामध्ये ते घ्या. अध्यक्ष महोदय, मागासवर्गीय महामंडळ नियुक्त्यांचं भिजत गोंगळं कधी पूर्ण होणार आहे? 6 महिन्यापासून तुमच्या नियुक्त्या रखडल्या. महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, किती कर्ज प्रकरण खरोखर त्यांना मिळतात? प्रकरण मंजूर केले जातात, बँका हाकलून देतात, पैसा मिळत नाही त्या लोकांना. आले अशा स्थितीमध्ये अध्यक्ष महोदय, सरकारची हमी असताना महात्मा ज्योतिबा फुले असेल, अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ असेल, अण्णाभाऊ पाटील महामंडळ असेल, अध्यक्ष महोदय, मंजूर केल्यानंतर जर पैसा त्या ठिकाणी मिळत नसेल आणि वर्षाकाठी 5-50 लोकांना कर्ज देण्याची भूमिका जर आम्ही घेतो अध्यक्ष महोदय, कसा पुढे जाईल? वाढवा, औषधान वाढवा, भाग भांडवल वाढवा, अधिकाधिक कर्ज प्रकरण द्या आणि त्या माध्यमातून या मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी हातभार लावा. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, तुम्ही सांगितलं अध्यक्ष महोदय, खाजगी महाविद्यालयामधून जे विद्यार्थी शिकत असतात अभ्यासक्रमाचे, व्यावसायिक अभ्यासक्रम, व्होकेशनल एज्युकेशनच्या संदर्भामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षानंतर भरावा लागणारा 60% वाढीव शुल्काची प्रतिपूर्ती इथून पुढे राज्य सरकार करणारा अशी आपली वर्तमानपत्रामधली बातमी आहे, घोषणा आहे असेल. तर मला म्हणायचं आपल्याला की 60% दरवर्षी दरवाढ गृहीत धरून या प्रमाणामध्ये शुल्कवाढ करण्याची आवश्यकता आहे. आणि हा निर्णय 2009-10 मध्ये समितीने घेतला. 10, 11, 11, 12, 12, 13 या 3 वर्षाकरता त्याला 1 लाखाचे 60% म्हणजे 1,07,000 इतके शुल्क भरावं लागेल. ह्या योजनेकडे लक्ष द्या आणि त्याला स्वतःच्या खिशातून भरायची आवश्यकता भासणार नाही. या ठिकाणी अध्यक्ष महोदय लक्ष द्या. एक आणखी जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, बाब क्रमांक आपली जे आहे या संदर्भात अध्यक्ष महोदय, मी आपल्याला हे सांगू इच्छितो की या जात वैधता प्रमाणपत्राच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, जिल्हा पातळीवर हे वैधता प्रमाणपत्राचे कार्यालय आम्ही सुरू करू अशी आपली घोषणा होती. अजूनपर्यंत सुरू झाले नाही. स्टाफ नाही, कर्मचारी नाही, पात्र व्यक्ती आम्हाला मिळत नाही. अध्यक्ष महोदय, डिव्हिजन पातळीवर किंवा एखाद्या ठिकाणी जाऊन लांबवर जाण्यापेक्षा त्या जिल्ह्यामध्ये या व्यवस्था निर्माण करा. त्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी अध्यक्ष महोदय बाळासाहेब विखे पाटील आपल्या थोरात बसले, महसूल मंत्री, मी कौतुक करेल तुमचं, कौतुक यासाठी करेल अध्यक्ष महोदय की या जात प्रमाणपत्र, इतर मागासवर्गीयांच्या एनटीच्या वगैरे जात प्रमाणपत्रांची एक मोहीम महसूल विभागाच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यात काढली. बाकीच्या मला माहिती नाही, बाकीच्या मला माहिती नाही. पण अध्यक्ष महोदय, कमीत कमी 2.5 लाख विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट त्या महसूल अधिकाऱ्यांनी, आमच्याकडच्या तहसीलदारांनी, प्रांतांनी त्यांच्या घरापर्यंत नेऊन दिले, शाळेपर्यंत नेऊन दिले. रुपया खर्च नाही. मला आनंद वाटला. ही योजना मी पालकमंत्री असताना राबवली होती. मी स्वतः त्यात पुढाकार घेतला होता आणि मी स्वतः त्या कार्यक्रमात जायचो, शाळेमध्ये कार्यक्रम घ्यायचो आणि उभं राहून त्या ठिकाणी जायचो. त्यापेक्षा व्यापक ही योजना तुम्ही राबवली. बाळासाहेब, तुमचं अभिनंदन केलं पाहिजे. मी मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये शिवाजीराव मोघे साहेबांना विनंती करू इच्छितो, अरे हे जर सर्टिफिकेट देऊ शकतात घरापर्यंत, तर तुम्ही वैधता प्रमाणपत्र घरापर्यंत पोहोचवण्याचा एखादा कार्यक्रम का घेऊ शकत? फार त्रास आहे, फार त्रास. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार, लबाडी, लूट, फसवणूक, परिस्थिती पाहून त्याला लुटणं. नोकरीचा काल आहे काय? 2 लाख दे. निवडणूक आहे काय? 1 लाख दे. काय त्याला मर्यादा नाही. परंतु या संदर्भामध्ये आपल्याला विनंती आहे, जिल्हा स्तरावर जात वैधता प्रमाणपत्र आले पाहिजेत आणि त्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, हे प्रकार जे भ्रष्टाचाराचे आहे ते थांबले पाहिजे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नियोजन विभागाच्या माध्यमातून आपली जी मागणी आहे अध्यक्ष महोदय,
तर त्या संदर्भामध्ये मी सांगणार आहे की दुष्काळी परिस्थिती आहे आणि या दुष्काळी परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय, दुष्काळी परिस्थितीमध्ये रोजगार हमीचा त्यात हेड नाही आहे, पण त्या एका याला जाऊन बाब क्रमांकाला मी सांगतो की MREGचं तुम्ही ते पैसा मागितलेला आहे त्याच्यामध्ये आहे. माझी विनंती राहणार आहे, राज्यभरामधले दुष्काळी परिस्थिती पाहता महाराष्ट्र रोजगार हमी असेल का केंद्राची तुम्ही राबवत असलेली योजना असेल, यामधले दुष्काळासाठी तरी निकष जे आहे ते शिथिल करण्याचा प्रयत्न करा. अध्यक्ष महोदय, या माध्यमातून डेव्हलपमेंट होऊ शकेल. या माध्यमातून कधी 51-49% रेशो आम्हाला करता आला प्रत्येक ठिकाणी, तर त्याचा वापर करा. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, नियोजनामध्ये रस्ते असलेच पाहिजे असं न करता त्या ठिकाणी वेळेवर नियोजन करण्याचे अधिकार त्या ग्रामपंचायतीला, तहसीलदार, BDO पर्यंत द्या. एखाद्या ठिकाणी एक मागणी असते कामाचे, ताबडतोब आपल्याला मंजुरी हवी असते, तातडीनं मंजूर करता येईल अशा स्वरूपाची एक पद्धती त्यासाठी तयार करा आणि त्याच्या हाताला काम देण्याच्या संदर्भामध्ये मदत करा. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी MREGच्या माध्यमातून विहिरी दिल्या, आपण विहिरी देत असतो, पण या विहिरीवर कनेक्शन देण्याच्या संदर्भामध्ये प्राधान्यानं काहीतरी MSEBला लिहा. रोजगार मिळतोय, दुष्काळी काम आहे, दुष्काळामधनं काहीतरी मालमत्ता निर्माण होणार आहे, वेगवेगळे कामं त्याच्या माध्यमातून निर्माण होतील. या माध्यमातून दुष्काळामध्ये तुमची फार मोठी मदत नियोजन विभागाची आपल्याला होऊ शकते आणि यासाठीच्या ज्या उपाययोजना आहेत, त्यासाठीचे जे नियम आहे अध्यक्ष महोदय, ते नियम निदान दुष्काळासाठी तरी शिथिल केले पाहिजे, सुलभ केले पाहिजे, जेणेकरून त्या कामाला आम्हाला सुरुवात करता येईल. अध्यक्ष महोदय, शेवटचा आहे सामाजिक न्याय विभागामधला एक विषय मी सुटून गेलो होतो. शिवाजीराव, आपल्याला सांगतो, मी बाकीच्या भ्रष्टाचारावर टीका टिप्पणी करे, पण ज्याचे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहे आणि माझी विनंती राहणार आहे या संदर्भामध्ये की जानेवारी 2011 200 वस्तूंच्या खरेदीसाठी फर्निचर, बेडशीट, वॉटर प्युरिफायर 30 एक ई टेंडरिंग न करता फक्त साधी निविदा काढण्यात आली. 2011-200ला मुख्य सचिव, सचिव यांच्याकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्यावर निविदा प्रक्रियेस स्थगिती देण्यात आली. नवीन ई निविदा काढायला सांगितली की ई निविदा काढा. ई निविदा काढावी त्या करताना जास्त लोकांनी भाग घेऊ नये म्हणून जाणीवपूर्वक जाचकटी टाकण्यात आल्या आणि याबाबत विधिमंडळात मागे चर्चा उपस्थित झाली होती. यात प्रत्येक वस्तूसाठी स्वतंत्र निविदा काढावी असं आपण सांगितलं होतं. लोखंडी वस्तूसाठी लघुउद्योग विकास महामंडळाकडून खरेदी करावे असे आदेशित करण्यात आले होते. उपरोक्त 50 कोटीची खरेदीची ऑर्डर मे 2012 देण्यात आली. 6 महिन्याचा पुरवठा करण्याचा कालावधी असताना अध्यक्ष महोदय 50% सुद्धा त्या पुरवठादाराने पुरवठा केलेला नाही. सदर खरेदी जर लघुउद्योजक महामंडळाकडनं MSSRDC जे राज्य सरकारचा अंगीकृत उपक्रम आहे त्याच्याकडनं केला असता अध्यक्ष महोदय, तर हा फक्त 17 कोटी खर्च आला असता, 33 कोटी शासनाचे वाचले असते हे एका व्यवहारामध्ये. याकरता या टेंडर प्रक्रियेत सहभागी असणाऱ्या व्यक्तींची चौकशी करा. हे छोटं प्रकरण देतो, पण याची चौकशी करा, खात्री करा. एका छोट्याशा टेंडरमध्ये जर 33 कोटीची हानी सरकारला झाली तर हे परवडण्यासारखं नाही आहे. हा पैसा शिष्यवृत्तीसाठी वापरता आला असता, अन्य कारणासाठी वापरता येईल. मी सरकारला एवढंच सांगणार अध्यक्ष महोदय, माझी नाराजी आहे या पुरवणी मागण्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर येत आहे आणि त्यातल्या त्यात माझी नाराजी जयंत पाटील साहेबांवर जास्त आहे. ते यासाठी सांगतोय की गेल्या तुम्ही आत्ता वित्तमंत्री म्हणून अत्यंत उत्तम अशा स्वरूपाचे कायदे केले, फिस्कल डेफिसिटच्या संदर्भामध्ये असेल, अन्य कायदे केले की हा मर्यादित झाला पाहिजे. परंतु यांचं वित्त खातं गेल्यानंतर सगळं खातंच बिघडलं, फार बेशिस्त आली. आता तरी शिस्त लावा. किती दिवस तुम्ही राहता मला माहिती नाही, पण मी अपेक्षा करतो की निदान चौकशी होईपर्यंत तरी तुमच्याकडे ते खातं राहील. त्यामुळे तुम्हाला आता वाव आहे सुधारणा करायला, ही करावी. एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो.